नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 19 जुलै 2025। तर आपला पुढील हवामान अंदाज 5 ऑगस्ट पर्यंतचा अंदाज आहे। जवळपास 15-16 दिवसाचा अंदाज आहे। या कालावधीमध्ये राज्याच्या कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक होण्याची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये पाहणार आहोत। तर आजचा अंदाज प्रथम आपण आज पावसाची शक्यता जी असेल तर त्या पावसाची शक्यता थोडीफार प्रमाणामध्ये आज धाराशिव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अक्कलकोट, उमरगा, निलंगा, देवणी, उदगीर या भागामध्ये आणि सोलापूरच्या ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। मात्र इकडे बीड ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत विखुरलेल्या स्वरूपाचे राहणार आहे। इकडे मात्र पावसाचं स्वरूप जे आहे चांगले राहणार आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता फक्त आज। आणि पुणे भागामध्ये पाहिजे तर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या। पण पुणे जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आज विखुरलेल्या स्वरूपाचीच पावसाची शक्यता आहे। तसेच रत्नागिरी, रायगड या भागामध्ये कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे आज। तर आज नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज। फक्त आजच ते नाशिकचा जो जळगाव आहे जिल्हा त्यामध्ये मात्र पावसाची शक्यता कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये। तर नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्येच आणि त्याचबरोबर गुजरातच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे। तर इकडे जर पाहिजे तर अमरावती विभागामध्ये फक्त स्थानिक वातावरण तयार होण्याच आज पावसाची शक्यता आहे। अमरावती विभागामध्ये पावसाची शक्यता तशी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही। तसेच विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज नाही। विदर्भामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही। विदर्भामध्ये व तुरळक ठिकाणीच विखुरलेल्या स्वरूपाच्या किंवा स्थानिक वातावरण तयार होऊन एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये तशी। आणि एकंदर पाहिजे तर पावसाचं स्वरूप जे आहे आजपासून ते पुढे 23 तारखेपर्यंत पावसाचं स्वरूप राज्यामध्ये कमी होणार आहे। तर उद्या पावसाचं पाऊस स्वरूप तर उद्या जर हे पाहिजे तर उद्या सोलापूर, धाराशिव या भागामध्येच अजून थोड्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता व थोड्या म्हणजे तेही त्याच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये। पण जे इकडे जे भूम, परांडा या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता कमी आहे। फक्त तुरळक एका दोन हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात। परभणी, हिंगोली या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता उद्या कमी प्रमाणामध्ये। जालना, छत्रपती संभाजीनगर इथं सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। पण कोरडे जरी म्हणलं तरी एका दोन ठिकाणी जिल्ह्यातून पाऊस पडू शकतो हे लक्षात ध्यानात ठेवा। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून ते 23 तारखेपर्यंत सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी राहणार आहे। त्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे। तसेच आता अमरावती विभागामध्ये जर संपूर्ण अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये 23 तारखेपर्यंत फक्त स्थानिक वातावरण तयार होण्यास पावसाची शक्यता आहे। अमरावती विभागामध्ये कुठेही जास्त अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही 23 तारखेपर्यंत। तसेच विदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। विदर्भामध्ये सुद्धा 23 तारखेपर्यंत मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही। तर 23 तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये उद्यापासून, तर नाशिकचा अंदाज आज सांगितलं दिलेला आहे आजचा, पण उद्यापासून नाशिक विभागामधला सुद्धा पाऊस उघडणार आहे। उद्यापासून 20 ते 23 तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये 23 किंवा 24 पर्यंत पण नाशिकमध्ये पावसाची शक्यता नाही। त्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर स्थानिक वातावरण तयार होणंच पावसाची शक्यता आहे। नाशिक पूर्ण विभागामध्ये तिथे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यासाठी वापसा होणार आहे। बऱ्याच ठिकाणी पावसाचं स्वरूप जास्त होते, तर काही ठिकाणी जे पावसाचं स्वरूप अत्यंत कमी मात्र त्यांना मात्र अजून पावसाचं वेटिंगच करावं लागेल पावसाची, जे की 25 तारखेपासून पुढे नाशिक विभागामध्ये पावसाची शक्यता आहे तोपर्यंत। तर नाशिक तसेच कोकणामध्ये सुद्धा पावसाचं स्वरूप जे आहे ते कोकणामध्ये पाऊस सुरू राहणार आहे तसा, पण पावसाचं स्वरूप जे आहे ते कोकणामध्ये सुद्धा 23 तारखेपर्यंत कमी राहणार आहे। पण ज्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप जे आहे ते चांगल्या राहणार आहे। तर हा झाला एकंदर 25 तारखेपर्यंतचा अंदाज। तर 25 तारखेपासून 24 तारखेपर्यंत अंदाज झाला। 25 तारखेला मात्र विदर्भाकडून पावसाची शक्यता आहे। मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे विदर्भाकडून 25 तारखेला। त्याचबरोबर 25 तारखेला एकच जर 25 तारखेचं लो प्रेशर येणार आहे। त्यामध्ये लो प्रेशर मी मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला विदर्भाकडेच पावसाचं झुकतं माप आपण असं हेडिंग सुद्धा दिली होती। अगदी त्याच प्रकारे अजून सुद्धा दिसून येत आहे की ज्यामध्ये या भागामध्ये मोठ्या क्षेत्रावर वाहणी सगळ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता अजून पण कमीच आहे। काही ठिकाणी वाहणी झालेला आहे, पण तसं पण अजून मोठ्या क्षेत्रावर वाहणी होण्याची शक्यता अजून तशी कमीच आहे। आपण तशी हेडिंग सुद्धा दिलेली होती की मागच्या ह्याच्यामध्ये थंबनेलमध्ये की विदर्भाकडेच पावसाचे 26 तारखेपासून जे येणारा पाऊस आहे त्याच्यामध्ये विदर्भाकडेच पावसाचे झुकते माप। तर त्याप्रमाणेच अजून सुद्धा दिसून येत आहे की मध्य प्रदेशवरूनच लो प्रेशर जाण्याची शक्यता आहे। पण जर वातावरणात जर बदल झाला तर ते लो प्रेशर जे आहे ते विदर्भामधून जाण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये जर गेलं तर पण मध्य प्रदेशमध्ये जाऊ किंवा विदर्भामध्ये जाऊ, त्यामध्ये विदर्भामध्ये मात्र पावसाचं स्वरूप जे आहे चांगलं राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये, नागपूर विभागामध्ये।
तर त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाचं स्वरूप जे आहे चांगलं राहणार आहे. त्यामध्ये 25, 26, 27 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाची शक्यता आहे. त्यामध्ये विदर्भामध्ये 25, 26, 27 आणि 28 तारखेपर्यंत सुद्धा विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये 25 पासून पुढे पाऊस सुरू होणार आहे. त्यामध्ये नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर जिल्हा वगळता या नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये मात्र 25, 26, 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकूण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचं स्वरूप जर पाहिलं तर 26, 27, 28 तारखेला जर पाहिलं तर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे विभागामध्ये 25 ते 29 तारखेच्या दरम्यान या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या. तर कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 25 ते 29 दरम्यान. पण आता 29 पासून मात्र पुढे अजून पाऊस कमी होणार आहे. 29 पासून त्यामध्ये 29ला विदर्भामध्ये पाऊस कमी होणार आहे. विदर्भ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस 29 तारखेला कमी होणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा 29 पासून पुढे पाऊस कमी होणार आहे. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे 29 पासून पुढे. तर एकूण जर पाहिलं तर 29 आणि 29, 30 आणि 1, 2, 3 ऑगस्टपर्यंत जे आहे पावसाचे प्रमाण किंवा 4 ते 5 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तर पुन्हा जर वातावरणात जर बदल जर झाला तर 4 तारखेपासून पुढे अजून विदर्भामध्ये किंवा पूर्व महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहू शकते. बदल जर झाला वातावरणात जर मोठ्या प्रमाणात थोडा बदल झाला तर. पण एकूण जर पाहिलं तर 29 तारखेपासून पुढे तर 4 ते 5 तारखे ऑगस्टपर्यंत पावसाचं स्वरूप राज्यामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणे हवामान अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.